Friends, it is not possible for us to speak in English without using politeness because it is said that English language has much politeness than the other languages. म्हणजे मित्रांनो ज्या वेळेला आपण इंग्रजीमध्ये पोलाइटनेस यूज करत नाही त्यावेळेला आपलं ते जे संभाषण आहे किंवा आपलं ते जे स्पीकिंग आहे ते पूर्ण होत आहे असं नाही. फॉर एक्झाम्पल मित्रांनो तुम्हाला एखादी गोष्ट विचारायची आहे तर त्यावेळेला तुम्हाला कुणाला तरी रिक्वेस्ट करावी लागते त्याशिवाय तुमचं बोलणं पूर्ण होऊ शकत नाही. मीन्स when you are making requests you have to use the sentences that will create much politeness into it. तुम्हाला ज्या वेळेला रिक्वेस्ट करायची असेल त्यावेळेला पोलाइटनेस यूज करावा लागतो आणि हा पोलाइटनेस यूज करायचा म्हटल्यानंतर नेमके वर्ड्स कोणते वापरायचे हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो व्हिडिओवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे जे टॉपिक आहेत ते मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो. मित्रांनो ज्या वेळेला आपल्याला रिक्वेस्ट करायची असते तर त्यावेळेला आपल्याला कॅन, कुड, विल, वूड या प्रकारच्या वर्ब्सचा यूज करावा लागतो. म्हणजे थोडक्यात एखादी परमिशन ज्या वेळेला आपण घेत असतो त्यावेळेला थोडक्यात आपण रिक्वेस्ट करत असतो. फॉर एक्झाम्पल तू मला पेन देशील का असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर आपल्याला म्हणावं लागतं कॅन यू गिव्ह मी अ पेन. ही एक प्रकारची विनंती असते मित्रांनो आणि ही विनंती या प्रकारे बोलून दाखवली जात असते. तर हा जो प्रकार आहे रिक्वेस्ट करण्याचा त्या प्रकारामुळं आपलं जे काही संभाषण आहे ते चांगलं व्हायला आपल्याला मदत होत असते. फॉर एक्झाम्पल आपल्याला असं विचारायचं आहे की तू येशील का. आता ही प्रकारची विनंती असते आणि ही विनंती बोलत असताना किंवा म्हणत असताना आपल्याला वूड यू कम असं म्हणावं लागतं. म्हणजे तू येशील का आणि त्यासाठी वूडचा वापर करावा लागतो. ओके. त्यानंतर तुम्हाला जर असं म्हणायचं असेल की तू जाशील का विल यू गो. ओके. तू जाशील का असं ज्या वेळेला तुम्हाला म्हणायचं असेल तर विल यू गो असं तुम्हाला म्हणावं लागतं. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला या प्रकारचं भाषण किंवा संभाषण करायचं असतं त्यावेळेला तुम्हाला या प्रकारची वाक्य किंवा शब्द वापरावे लागतात. ओके. कुड यू प्लीज शट द विंडो. ओके. कृपया तू खिडकी बंद करशील का. ही एक प्रकारची विनंती आहे मित्रांनो. ओके. जनरली एखादी विनंती करायची असेल तर त्यामध्ये प्लीज हा शब्द प्रामुख्याने वापरला जातो कारण प्लीज शिवाय ती तुमची रिक्वेस्ट आहे असं कन्सिडरच केलं जात नाही. मात्र काही वाक्यांमध्ये प्लीजचा वापर न करता सुद्धा तुम्ही रिक्वेस्ट करू शकता. तर मित्रांनो विल असेल, वूड असेल, कॅन असेल, कुड असेल किंवा डू या शब्दाचा सुद्धा वापर करून तुम्ही विनंती करू शकता. फॉर एक्झाम्पल मी येऊ का डू आय कम. ओके. मी येऊ का डू आय कम या प्रकारचं वाक्य तुम्ही वापरू शकता. तर ह्या झाल्या रिक्वेस्ट ज्या वाक्यांचा किंवा ज्या शब्दांचा वापर करून तुम्ही रिक्वेस्ट करू शकता. when someone is making request to you. ओके. कुणीतरी तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे अँड यू हॅव टू गिव्ह द आन्सर ऑफ दॅट रिक्वेस्ट. आता हे आन्सर देत असताना आन्सर्स दोन प्रकारे दिले जातात. एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आणि एक निगेटिव्ह रिस्पॉन्स. म्हणजे तुम्हाला एक तर पॉझिटिव्ह म्हणजे होकार द्यावा लागतो किंवा एक तर नकार द्यावा लागतो. तर हा होकार देत असताना जी शब्द किंवा ज्या प्रकारची वाक्य वापरली जातात ते मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल जर तुमचा रिस्पॉन्स पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही या प्रकारे म्हणता. फॉर एक्झाम्पल डेफिनेटली म्हणजे नक्कीच. ओके. सर्टनली म्हणजे निश्चितपणे. ओके. शुअर म्हणजे खात्रीने. ओके. म्हणजे काही हरकत नाही. त्याच्यानंतर ऑफकोर्स म्हणजेच अर्थातच. या प्रकारचे शब्द ज्या वेळेला तुमचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असेल त्यावेळेला वापरले जातात. जर मित्रांनो तुमचा निगेटिव्ह रिस्पॉन्स असेल एखाद्या रिक्वेस्टला तर तुम्ही सरळ सॉरी आय कांट या प्रकारचं वाक्य सॉरी आय कांट डू इट. ओके. सॉरी आय कांट कम, सॉरी आय कांट गो या प्रकारची वाक्य बनवू शकता आणि ती बोलू शकता. जनरली एखादी गोष्ट तुम्हाला नको असेल तर त्यासाठी किंवा एखाद्या रिक्वेस्टला तुमचा नकार असेल तर त्यासाठी सॉरीचा वापर केला जातो. ओके. आय कॅन बट. ओके. बट हा शब्द सुद्धा तुम्ही वापरू शकता. फॉर एक्झाम्पल आर यू कमिंग किंवा कॅन यू गिव्ह मी. तू मला देऊ शकतो का. ही जर रिक्वेस्ट असेल तर त्याला तुमचं आन्सर नकारार्थी असेल तर आय कॅन बट आय कांट. ओके.
किंवा आय वूड लाईक, मला आवडेल बट आय कांट, मला आवडेल पण मी करू शकत नाही किंवा मी देऊ शकत नाही. आय वूड लव बट आय कॅनॉट गिव्ह, या प्रकारचं वाक्य तुम्ही करू शकता. तर अशी वाक्य जर तुम्ही इंग्रजीमध्ये यूज केली तर तुमचं इम्प्रेशन पाडायला मित्रांनो जास्त मदत होते. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला व्हिडिओ, ज्याच्यामध्ये रिक्वेस्ट कशा केल्या जातात आणि त्याचे रिप्लाय कसे दिले जातात यावर चर्चा केली. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, कारण या प्रकारची भरपूर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, बाय बाय.